आणि हा ना माझा आवडता देव आहे. पण काही जणांना तो 7.5नी त्रस्त करतो, तर काही जणाला 2.5 वर्षाची पनवती देऊन त्रस्त करतो. शनीची जेव्हा 7.5 चालू होते ना आपल्या आयुष्यामध्ये, तर ते मंडळी तुम्हाला आयुष्याचं सार शिकवण्यासाठी ती 7.5 चालू होते. या 7.5ला तुम्ही पॉझिटिव्हली पाहताय का नेगेटिव्हली पाहताय याचा विचार करा. मिस्टिकल एरामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे आहात? छान असाल, मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. 7.5चे खूप सुंदर असे उपाय मी देणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायचा आहे, शेअर करायला तर अजिबात विसरायचं नाही आहे. किती जणांना 7.5 आहे मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. तर शनी जेव्हा तुमच्या राशीमध्ये येतो, 7.5 वर्षासाठी जेव्हा येतो, तर मंडळी तुम्ही विचार करत असाल आता काय करणार, बापरे आता मला 7.5 चालू झाली. आपण कुठेतरी घाबरतो. आणि तुम्हाला मी अगदी ठणकावून सांगते की जेव्हा तुम्ही घाबरता ना 7.5ला, तेव्हा 7.5 ॲक्च्युली काम करणं चालू करते. कारण जसं एखादा प्राणी असतो ना, त्याला तुमची भाषा कळत नसते, त्याला ते इंटेन्शन कळत असतं, तो इंटेन्शन कॅच करतो. तसंच आहे. तसंच ह्या सगळ्याचं आहे. स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक जगामध्ये ग्रह ताऱ्यांचे जे खेळ आहेत त्याच्यामध्येही सबकॉन्शियसली कुठेतरी तुमचं इंटेन्शन कॅच केलं जातं. आणि आपण काय चूक करतो, अरे बापरे मला 7.5 आली, आता काय 7.5 वर्ष काय खरं नाही माझं. आपल्या मनाला अगदी बजावून सांगतो की 7.5 आली, 7.5 आली, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. अरे कशाला घाबरता? 7.5 आली आहे तर 7.5 तुम्हाला शिकवण्यासाठी तुमच्या राशीला आलेली आहे. 7.5 तुम्हाला तुमची माणसं कोण, परकी माणसं कोण हे शिकवायला आलेली आहे. या 7.5मध्ये तुम्हाला आयुष्य काय आहे ते कळतं. 7.5मध्ये आयुष्य कसं जगायचं ते कळतं. आणि ही चेष्टा नाही आहे बरं का मंडळी, हे फॅक्ट आहे की 7.5मध्ये घाबरून न जाता प्रत्येकाने आपली पत्रिका ही आधीच प्रत्येक वर्षी दाखवावी. प्रत्येक वर्षी यासाठी दाखवावी, मी स्वतः पत्रिका जेव्हा जेव्हा पाहते तेव्हा त्या पत्रिकेवर फक्त नक्षत्रांचं काय बाबा, कुठे त्यांची धावपळ होणार आहे एवढंच पाहते. माझ्या आयुष्यात काय घडणार आहे मी अजिबात पाहत नाही. कारण त्याची गरज नाही आहे. कारण मला माहीत आहे की माझ्या कर्माचा सिद्धांत मलाच माहीत आहे आणि मीच करणार आहे. मीच माझं आयुष्य जसं मला हवे तसं बदलवणार आहे किंवा बदलणार आहे. तर मंडळी जेव्हा पत्रिका पाहताना ग्रह बघा, तुमचे ग्रह कुठे आहेत, नक्षत्र, आपले नक्षत्र कशा पद्धतीने आपल्या आयुष्यासाठी आपल्यावर काम करतायत ते पहा. यासाठी पत्रिका पहा. आयुष्यामध्ये काय लेखाजोखाच्या सटवीने लिहिलाय त्यासाठी तुम्ही अजिबात पत्रिका बघायला जाऊ नका. आपले नक्षत्र याच्याकडे जर लक्ष दिलं, फोकस दिलात तर तुम्हाला कळेल की आपल्याला नक्षत्र पीडा आहे का, आपल्याला कुठल्या ग्रहांची पीडा आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या लक्षात येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही लगेच उपाय चालू कराल. उपाय चालू केलेत तर तुम्हाला त्यातून एकदम सुसह्य प्रत्येक गोष्ट होऊन जाईल. आणि सुसह्य सगळ्या गोष्टी होण्यासाठी आहे ना उपाय करणं गरजेचं आहे. उपाय करताना सातत्य ठेवणं गरजेचं आहे आणि ठाम राहणं, आपली विल पॉवर स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. जी लोक घाबरतात 7.5 आहे, बऱ्याच लोकांना पाहिले, आमचं असं आहे कारण आता काय करणार, आमची 7.5 चालू आहे ना. हो का, तुम्ही आमंत्रण दिलंय 7.5ला, ये ग बाई. हां 7.5 तू ये, तुला खाऊ नाऊ पिऊ सगळं घालतो आणि माझ्या राशीला तू बस. असं तर नाही ना केलंय आपण. 7.5ला पॉझिटिव्हली पहा की 7.5 तुमच्या आयुष्यात आली आहे. आणि ज्यांनी पत्रिका दाखवून, ज्यांना आधीच कळले 7.5 आपल्याकडे येणार आहे, काहींची 7.5 भरभराटीची असते, राजयोग घेऊन येणारी असते, तर काहींची 7.5 त्यांना त्यांचं आयुष्याचं सार शिकवायला येणारी असते, आयुष्याचं महत्त्व पटवून द्यायला येणार असते की तुम्ही या पृथ्वीवर जन्माला आलेले आहात तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, कुणावर विश्वास ठेवला पाहिजे, पैसा जपला पाहिजे की तो वाया घालवला पाहिजे, ह्या सगळ्याचा निचोड असते ती 7.5. 7.5ला पॉझिटिव्हली पहा, वेलकम करा. माझ्या पण प्रत्येकाच्या आयुष्यात 7.5 येते. माझ्याही घेऊन गेली आहे, मीही ते सगळं सहन केलेलं आहे. पण मला खूप चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे की 7.5 आपल्या आयुष्यामध्ये काय येते, म्हणून ते मी तुमच्यासमोर आणत आहे. 7.5 ज्यांच्या राशीला आहे ना, अगदी आवर्जून सांगेन अजिबात घाबरू नका. 7.5चा विचार करत बसण्यापेक्षा ना त्या सोल्युशनचा विचार करा की 7.5 आली आहे, हरकत नाही.
तुम्ही टेन्शन घेऊन, तुम्ही तिचा राग करून, बरोबर ना, तुम्ही एकदम एन्झायटीमध्ये राहून सतत डोक्यामध्ये 7.5 ठेवून ती जाणार आहे का? ती तिचे जे काही तुम्हाला इफेक्ट द्यायचे ते तर देणारच आहे. मग त्यासाठी सोल्युशनचा विचार करायला लागा की याच्यावर आता चला 7.5 आली आहे तर बऱ्याच गोष्टींनी सगळ्यात मोठा घाला 7.5 कुठे घालते? कामांवर, पैशांवर, यशावर, नात्यांवर, बरोबर ना. तर ते तुम्ही सगळ्यात पहिले सांभाळायला पाहिजे. पैसा कशा दृष्टीने, पैशाची मॅनेजमेंट केली पाहिजे, पैशांचं शास्त्र शिकलं पाहिजे की पैसा कुठे जपला पाहिजे, पैसा कसा बर्बाद केला पाहिजे, बर्बाद होणारा पैसा कसा वाचवला पाहिजे. इथे पैसा नाही टाकायचा आहे, पैसा आपण आता सध्या जपून ठेवू. 7.5 वर्ष काही खरं नाही आहे. आणि या सगळ्याचं जे लोक सावध राहून विचार करून प्रत्येक गोष्ट करतात ना, 7.5 त्याचं काहीच बिघडवू शकत नाही, हे पण लक्षात ठेवा. नात्यांमध्ये जेव्हा वितंडवाद व्हायला लागतात, 7.5 कुठेतरी घुसते त्याच्यामध्ये. नात्यांमध्ये जेव्हा आपल्याला कळतंय की बाबा हे घडणार आहे, तेव्हा नात्यांमध्ये आधी डिस्कशन करून सांगून ठेवायचं, बाबा तुला राग आला तर मी शांत राहीन, मला आला तर तू शांत राहा. शब्दाने शब्द वाढवायचा नाही, नातं खराब करायचं नाही, घरामध्ये अशांती नको. मुलाबाळांवर चिडायचं नाही. मुलंही वाईट वागून तुम्हाला त्रास द्यायला लागतील, तुम्हाला राग आणतील. त्या क्षणाला मुलांना सांगायचं, हे करून तुझ्या मनाला समाधान मिळाले पण मला आवडलं नाही, पण तू शांत राहा, मी शांत राहतो. लाईफ इज सिम्पल, कीप इट सिम्पल. मग ती 7.5 असू दे, भरभराट असू दे, राजयोग असू दे, जे घडायचं ते घडणारच आहे. पण तशा पद्धतीने घडतंय ते तुमच्या हातात आहे. कशा पद्धतीने घडवायचं हे तुमच्या हातात आहे. आणि कशा पद्धतीने घडणाऱ्या गोष्टी घ्यायच्या हेही तुमच्या हातात आहे. तेव्हा तुम्ही ठरवा की 7.5 किती महत्त्व द्यायचं आणि 7.5 किती त्रासदायक करायचं. सर्वस्वी आपल्या हातात आहे. तर मंडळी, एकच गोष्ट सांगू इच्छिते, मला खूप आवडणारा देव आहे शनी. मला प्रचंड आवडतो, कारण माझा या 7.5 असा विश्वास आहे ना, पॉझिटिव्हली विश्वास आहे की तो तुमच्या आयुष्यात का 7.5 येते हे मी तुम्हाला सांगितलं. पण तुम्हाला हेही सांगते आज सगळ्यात मोठं सत्य, मला वाटत नाही यूट्यूबला आजपर्यंत कोणी सांगितलेलं असेल, पण हे मी सांगते की 7.5 जेव्हा जाते ना, जेवढं तुमच्याकडनं ओरवाडून घेते ना, त्याच्यात दसपट तुम्हाला देऊन जाते. आणि म्हणून मला शनिदेव आवडतो. असा कुठलाच देव नाही आहे जो तुमच्या राशीला येतो आणि अशा पद्धतीने देतो. कळलं? शनिदेव जाताना तुम्हाला दसपट देऊन जातो, जे तुमच्याकडनं त्याने हिरावून घेतलंय. तो फक्त आणि फक्त शनिदेव तुमच्या राशीमध्ये आणि तुमच्या नशिबात यासाठी येतो 7.5 म्हणून तुम्हाला शहाणं करायला येतो, तुम्हाला जाणतं करायला येतो, तुम्हाला धीट करायला येतो, तुमच्यामध्ये पेशन्स आणायला येतो. त्यामुळे शनिदेवावर रागवू नका हो मंडळी, खूप चांगला येतो. त्याला लाडकं करा. ते लाडके झाले की लाडे लाडे तुम्ही पण त्यांच्याशी छान वागाल आणि 7.5 सुसह्य होऊन जाईल. 7.5 सुसह्य करण्यासाठी काही उपाय देत आहे. दर शनिवारी जे नेहमीप्रमाणे मी सांगते की जायचं, शनीला तेल व्हायचं, रुईच्या पानांची माळ घालायची. पण सगळ्यात मोठं, जेव्हा शनीच्या त्या पंथीमध्ये किंवा त्या दिव्यामध्ये तेल टाकता, तर त्या तेलामध्ये आपल्या स्वतःचा पहिला चेहरा पाहायचा आणि तेल ओतायचं. शनी पीडा कमी करण्यासाठी आहे ना, पौर्णिमेला हनुमंताला बनारसी पान अर्पण करायचं. तिथेच उभं राहून 11 वेळा, तिथेच उभं राहून ना बजरंग बाण म्हणायचा 11 वेळा आणि 9 गुलाब हनुमानाला अर्पण करायचे. शनी 7.5 सुसह्य करणारे हे उपाय आहेत. कुत्र्याला खाऊ घाला, जरुरी नाही आहे काळच कुत्रं, कुठल्याही कुत्र्याला खाऊ घाला. कुत्रं आहे, जनावर आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते भुकेलं असतं, त्यांना मागता येत नाही, भूक लागली तरी त्यांना सांगता येत नाही. आणि असं एवढं मोठं पुण्य नाही त्यांना खायला घालत जा. शनी 7.5 आहे म्हणूनच नाही, तर असंही खायला घालत जा. त्याने तुमचेच भोग कमी होतील आणि कुठेतरी पुढची वाटचाल जी तुमच्या आयुष्याची आहे ना, ती सुखाची होईल. ह्या मुक्या जनावरांना जीव लावा. हडतूड कराल
तेवढंच तुम्ही देवांची नाराजगी घ्याल. कारण देवाने निर्माण केलेला जीव आहे तो पण. देवांची वाहन आहे काय आहे मी आता ह्याच्यात नाही या व्हिडिओत सांगणार तुम्हाला, पण देवांनीच निर्माण केलेला तो पण एक जीव आहे. आणि देवाने या सृष्टीमध्ये आणलेल्या त्या निर्मात्याला, निर्माण केलेल्या जीवाला जर तुम्ही छळाल तर साहजिक आहे तो निर्माता तुमच्यावर रागवेलच. त्याच्यामुळे तसं करू नका. 7.5च्या रागाने, फ्रस्ट्रेशननी ह्या गोष्टी बरीच माणसं करतात आणि नंतर त्यांची घराण्याच्या घराणं उद्ध्वस्त होतात. कारण फक्त आणि फक्त त्या मुक्या जनावराला तुम्ही छळलेलं असतं म्हणून. त्या चुका कधीही आयुष्यात करू नका. कारण त्या मुक्या जनावरांना वाटत असतं की आम्ही मुके आहोत, हे तर बोलते आहेत ना. ह्या चुका अजिबात करायच्या नाहीत आपण. जो उपाय सांगितलेला आहे ना तो अगदी आवर्जून करा. ज्यांना शनीची 7.5 आहे, पनवती आहे, हमखास हे उपाय तुम्हाला तारून नेतील. तरून जाल तुम्ही याच्यातून. सूर्याला अर्ध्य देणे सकाळचं. अर्ध्य देताना ते पाणी पायावर उडता कामा नये. खाली कुंडी असेल त्या कुंडीमध्ये पाणी पडलं तर हरकत नाही. ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः हे मंत्र म्हणायचे सूर्याला अर्ध्य देईपर्यंत. जोपर्यंत पाणी आहे तुमच्या त्या तांब्याच्या कलशामध्ये तोपर्यंत मंत्र जप चालू ठेवायचा. कितीतरी वेळा आपण काही गोष्टी ठरवतो पण आपल्याकडनं त्या होत नाहीत. नेमकं तिथेच त्या गोष्टींना ओव्हरकम करायचं, म्हणजे मुद्दामून त्या गोष्टी करणं चालू करायचं. कारण 7.5मध्ये इच्छा असूनही काही गोष्टी नाही करता येत. मग त्या क्षणाला ठरवायचं की मला इच्छा होत नाहीये हे करायची, पण मी हे करणारच. आणि हे तुम्ही करा. शनी 40 म्हणू शकता तुम्ही. शनीला सौम्य करण्यासाठी शनी 40 खूप चांगले प्रभाव देतो. तेव्हा शनी 40 अगदी छोटंसं बुक मिळतं, कुठल्याही पुस्तकांच्या शॉपमध्ये मिळेल, तेही घेऊ शकता. शनी महात्म्यही तुम्ही वाचू शकता. या 2 फार प्रभावी गोष्टी आहेत ज्या तुम्ही 7.5मध्ये वाचू शकता. त्याने 7.5चा प्रभाव कमी कितपत होईल ते मी सांगणार नाही, पण निश्चित 7.5 सुसह्य होईल. जास्त त्रास तुम्हाला शनी 7.5 देत असेल तरी तुम्हाला तो म्हणजे जाणवणार नाही. त्यामुळे शनी 7.5 जेव्हा चालू आहे हे इतके प्रभावी उपाय असतात, ते निश्चित करा. तर मंडळी, शनी 7.5ला अजिबात घाबरू नका. 7.5 येते, आल्या वाटेने जाते आणि तुम्हाला खूप सुंदर काही देऊन जाते. त्याच्यामुळे तिचं स्वागत करा. पॉझिटिव्ह राहा. नेगेटिव्हिटी डोक्यातनं काढून टाका. थॉट प्रोसेसमध्ये जितकी नेगेटिव्हिटी टाकाल ना तितके त्या नेगेटिव्हिटीचे परिणाम फास्ट व्हायला लागतील. आणि त्याच्या उलट जर पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवाल, त्या क्षणापासून ती पॉझिटिव्हिटी तुमच्यासाठी काम करून तुमचं चांगलं आणि भलंच करेल. त्यामुळे एकदम निश्चिंत राहा. अजिबात घाबरू नका. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर तर पहिला करा आणि कमेंटमध्ये मला सांगा 7.5 कुणाकुणाला आहे. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.